छान असं वातावरण झालं. सकाळचे वाजलेत 9:30 आणि मम्मी बघा तिकडं मस्त परतलेल्या भाताचा नाश्ता मम्मी आता रेडी करून आम्हाला देणार सगळ्यांना. या तुम्ही पण खायला नाश्ता. चहा बिस्किट झालेला आहे आणि आता मम्मी तिकडं नाश्त्याची तयारी करताय. आणि इकडं मस्त वातावरण झाले. इकडं विहान सिया सगळेजण आवरून बघा लॉनमध्ये खेळायला लागलात बघा. मस्त बसल्यात निवांत ऊन कोवळत घेत सकाळचं. हेच आपलं पूर्व दिशेला तोंड करून घर असल्यामुळं ना सकाळचं कोवळं ऊन पुढं पडतं आणि नंतर ना इकडून सावली पडते. म्हणजे दुपारचं बरोबर इथं कट्ट्यावर सावली असते पूर्ण. गाईज या जेवायला नाश्त्याच्या टाइमला जेवणच करावं लागलं आम्ही फुल बघा. हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा चुलीवरचं आणि लोखंडाच्या कढईतलं गरम गरम जेवण. सगळेजण आम्ही इथं बसलोय. व्यान सतवा लागलाय. गाईज बघा आता हे जरा सगळं तण साफ करून घ्यायला लागले. बघा किती कचरा झालाय बघा. हे एक रोल काढला मी आत्ता आणि बघा किती कचरा झालाय बघा. हे एकदम पूर्ण मोठा बंडल आहे. हे एक काढला. आता हे वाळला की नंतर जाळून टाकायचा. एवढं आता स्वच्छ केले. आता पुढं तिथं पण जरा अजून घाण आहे ते पण सगळं काढून घ्यायचं. वाळलेलं गवत आहे का नाही ठेवलं की ह्याचं बी इथंच पडते. त्यामुळं वरचीवर काढत राहिलेलं चांगलं असते आणि स्वच्छता पण दिसते ना आपल्या इथं. असंच करत करत हळूहळू जायचं. परवा मार्केटमधून हे विडर बनवून आणलं होतं फक्त 200 रुपयाला. तर गाईज हे खूप महत्त्वाचं आहे बघा. आज किती कामाला यायला लागले. परवा दिवशी पप्पांनी सगळं हरभरा लावला आहे ना तिथं सगळं कोळपून परत गवत काढून घेतलं. आता गव्हाची बारी आहे. गव्हाचं पण जरा तण काढायचं आहे थोडं. ते आता उद्यापासूनच लागायचं. जरा ओली आहे जमीन थोडीशी वाळली की मग तण काढायला चालू करायचं. गाईज फायनली बघा 1 तास 1.5 तास झाला एवढं स्वच्छता झालेली आहे. आणि हे थोडं हत्तीघासचं थोडं रोपं इकडं गव्हाच्या साईडला आली होती ते पण काढून आता इकडं बांधायला कडनं लावतो. म्हणजे इकडं जिथं गॅप आहे ना तिथं लावून टाकतो. आता बरोबर बाकी बॉर्डर झाल्या ही आणि त्या साईडला पण थोडी झाल्या पुढं पण आहे. फक्त हे मधला गॅप राहिला तेवढा. हे आता ही रोपं आहेत ते इथं लावून टाकतो. गाईज बघा आता सगळेजण आम्ही रेडी झालो. इकडं बघा नवरदेव नवरी पण सजलेले आहेत आणि आता आम्ही शूट करायला लागले. आणि हे वराडे आम्ही सगळे आणि हे छोटे कुरवले. हे कुरवला बघा इकडे बसलाय बघा कसं खेळ मातीत. हे नवरा नवरी हा लॉन बुक केले बघा. लग्नासाठी लॉन बुक करून ठेवले. तर या गाईज तुम्ही पण लग्नाला या जेवायला. मस्त जेवण काय नाही पण मस्त पैकी आता आम्ही शूट करावं. सगळेजण रेडी झाले. सगळे झाली कामं शेतातली वगैरे तुम्ही बघितलंच. आणि आता आम्ही शूटसाठी उभा राहिले. शूट वीक नको. वीक लावलं ना आता वीक नको. आता वीक ती दिसलं पाहिजे. गाईज बघा आज आम्ही शूटच करायला लागलो फुल डे. कारण की कालचा दिवस आमचा दुपारनंतर आम्ही निघालो ना त्यामुळे काय जास्त झालं नाही. संध्याकाळी थोडं शूट केलं आम्ही शेकोटीचा वगैरे. आणि आज आम्ही फुल ऑन कॉमेडी व्हिडिओ शूट केलेले आहेत. आणि आता बघा आता आम्ही जाऊन आलो मंदिरात शंकरजीच्या. तर तिकडं मंदिरातले सीन होते ते पण घेऊन आलो. आता चहा बनवलाय. या चहा प्यायला ब्रेड बिस्किट सगळं घेऊन आलो. मम्मी इकडं चहा बनवायला लागला बघा. ते नाही दुसरा गोल्ड वाला. चला गुलीगत धोका गुच्चिट टेंगुळ. गुलीगत धोका गुच्चिट टेंगुळ. आपल्याशी वाकडं नदीवर लाकडं गुच्चिट टेंगुळ पाहिला. तर इकडे बघा आता लॉन मध्ये शूट करायला लागले आम्ही. लाईट लावलेली. आता अंधार थोडा पडायला लागला. असं थोडी करतात. परत
परत सो गाईज बघा फायनली आमचं शूट आज कंप्लीट झालेलं आहे. इथं लॉनवर शूट केलेलं आहे. नवरा नवरीचा बघण्याचा कार्यक्रम भरपूर सारे व्हिडिओ शूट केलेले आहेत आणि आजचा हा ब्लॉग ह्या वर्षीचा शेवटचा ब्लॉग असणार आहे. तर आता भेटूया तुम्हाला पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी नवीन ब्लॉग. तर आता इकडे मम्मी त्यांचं काय चालू आहे तुम्हाला दाखवतो आणि आम्ही चाललो आहे कुठं तर हॉटेलमधून पार्सल आणायला चालले. हॉटेलमध्येच आपल्या फार्म हाऊसवर पार्सल घेऊन येणार आहे आणि इथंच मस्तपैकी एन्जॉय करणार. ते तुम्हाला पुढं बघायला मिळेल. चला आता मम्मी त्यांचं काय चालू आहे तुम्हाला दाखवतो. इकडं भांडी घासत बसलं बघा. चला तर बघा आम्ही आता फायनली पार्सल घेऊन आलो हॉटेल सरगममधून. आता मस्त पार्सल घेऊन आलो. हां गर्दी नव्हती म्हणून मी आलो लगेच. हां तरी लगेच थंडी वाजायला लागली आणि आम्ही आता पार्सल घेऊन आलो आणि आता बाहेर बसून जेवायला लागलो. आम्ही तुम्हाला दाखवतो. इथं आलो का नाही बाहेर बसायची काय वेगळीच मजा आहे. सगळेजण आता मम्मी सगळ्यांना वाढा लागल्या आणि थंडी वाजायला लागल्या म्हणून बघा तर या तर गाईज या जेवायला या मस्त पैकी इकडे बसले बघा. थंडी वाजायला सगळेजण स्वेटर पॅक झालोय आणि मस्त पैकी बसलोय बघा जेवायला. गाईज तर आजच्या मेनू मध्ये काय बघा मस्तपैकी चिकन मालवणी चिकन रस्सा आणि इकडे व्हेज मालवणी आणले. बटर रोटी आहे जिरा राईस आहे. तर या गाईज तर या जेवायला आमचं चाललंय 31 डिसेंबर सेलिब्रेट करण्याचं. बघा मम्मीची कामं काय थांबायचे नाव घेत नाही. आता फायनली सगळं काम झाले तरी पण अजून एक काम पप्पांनी सांगितलं मी मला कानाला बांधायला. थंडी जास्त आहे काय आणि त्यांचा कानाचा कपडा तिकडे घरात राहिलाय. तर त्यांना ओढणी द्यायच्या. आता मी सकाळी काढून ओढणी कुठे ठेवली काय माहित नाही. अजून इकडे पसारा बघा आता सगळं असं आहे. आम्ही अलमारी करून घेणार आहे. मग इथे स्टूल असला किंवा इथं पोट मला वरती पण सामान ठेवता येतं. चूल एक आणायला आणि कपाट वगैरे काय कपाट बनवायचं केलं की आपलं जेवणाचं जे भाजण्याचं आपल्या मीठ चटणी साखर चायपत्ती पीठ आणलं तर भाकरी वगैरे करायला तर इथं कपाट करून घेणार आहे एक तिथं आपलं ठेवायचं. तर चला तर काय आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. सिया आली बघा. चला चला बाय करा. हा चला तर गाईज आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. लव्ह यू गाईज. बाय.